जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे महाराष्ट्राला जी राज्य लागलेली आहेत, 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश, याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ओके, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे एमपी राज्य, मध्य प्रदेश, आणि त्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? तर 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. किती जिल्ह्याच्या? 8 जिल्ह्याच्या. तसंच जर इकडे बघितलं आपण पूर्वेला, महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे आणि छत्तीसगडला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. किती जिल्ह्याच्या? 2. त्यानंतर नेक्स्ट इकडे आग्नेयेला तेलंगणा आहे आणि तेलंगणाला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? तर 4 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. दक्षिणेला आहे कर्नाटक. कर्नाटक जर बघितलं आपण, तसा कर्नाटकचा आरटीओ कोड होतो KA, पण मी शॉर्टकट मध्ये त्याला KT लिहिलेला आहे कर्नाटक. आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. किती? 7 जिल्हे. तसेच नैऋत्यला जर आपण बघितलं तर गोवा आहे आणि गोव्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. ठीक आहे, तसेच इकडे वायव्येला जर आपण बघितलं तर वायव्येला आहे गुजरात. गुजरातला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? तर गुजरातला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, तसंच या साईडला एक दादर नगर हवेली आहे. दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे. दादर नगर हवेली याला एका जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर. आता तुम्हाला प्रश्न जर विचारला की महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा कोणाला लागलेली आहे? तर मध्य प्रदेश. आणि किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. सेकंड नंबरवर कोण आहे? कर्नाटक. कर्नाटकला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे, तसंच छत्तीसगड जर बघितलं तर 2 छत्तीसगडला 2, आग्नेय साईडला तेलंगणा आहे, तेलंगणाला 4, नैऋत्यला गोवा आहे, त्याला एकच लागलेली आहे सिंधुदुर्गची, आणि गुजरातला जर बघितलं तर 4 जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची लागलेली आहे. तसेच पश्चिमेला जर आपण बघितलं तर पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. म्हणजे अरबी समुद्राची सीमा सुद्धा महाराष्ट्राला लागलेली आहे. तर समजलं असेल तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.